विद्यार्थी मित्र, व्यवसायन सेवा हे चौथं प्रकरण आपण अभ्यास करत आहोत. या व्यवसायन सेवाच्या संदर्भात वेगवेगळ्या सेवा प्रकारांची आपण माहिती घेत आहोत. व्यावसायिकाला उत्पादन करत असताना उत्पादित झालेला माल ग्राहकापर्यंत पोच करण्यासाठी वेगवेगळ्या सेवांचा वापर करावा लागतो आणि त्या सेवांचा वापर करून उत्पादित झालेला माल ग्राहकापर्यंत पोच करण्याचं काम या सेवा करत असतात. सेवांचे वेगवेगळे प्रकार आहेत. या सेवांच्या प्रकारामध्ये पहिली आपण बँकिंग या सेवा प्रकाराची पूर्ण माहिती घेतली. आता आपण दुसऱ्या सेवा प्रकाराची माहिती घेत आहोत. त्याच्यामध्ये दुसऱ्या सेवा प्रकारामध्ये विमा याची माहिती घेणार आहोत. विमा म्हणजे आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करण्याचे साधन आहे. जोखीम व्यवस्थापनाचा हा एक प्रकार आहे. विमेदाराला अनिश्चित धोक्याची जबाबदारी दुसरी व्यक्ती स्वीकारून त्याच्या मोबदल्यात हप्ताच्या स्वरूपात काही रक्कम घेते व ती अनिश्चित धोकाची जबाबदारी स्वीकारून नुकसान झाल्यास तिची रक्कम देण्यास कबूल अथवा मान्य करते. या दोघांतील करार म्हणजेच विमा असं म्हटलेलं जाईल. या विम्याची तत्त्वे आपण बघितली. या तत्वानुसार विमा करार करत असताना विमेदाराला व विमा कंपनीला काही नियम आणि अटीनुसार दोघांच्यामध्ये करार करावा लागतो. ही तत्वे त्याला मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शकाची भूमिका करारासाठी करताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर आपण या करारासाठी तत्वे, नियम, अटी आपण बघितल्यानंतर विम्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या प्रकारामध्ये आपण माहिती घेणार आहोत. विम्याच्या पहिल्या प्रकारामध्ये जीवन विमा, यालाच आयुर्विमा असं म्हटलं जातं. या जीवन विम्याची आपण माहिती घेणार आहोत. विमेधारक व विमा कंपनी म्हणजेच हमीदार या दोघातील करार म्हणजेच जीवन विमा असं म्हणता येईल, की जेथे विमेचा हमीदार म्हणजे विमा कंपनी विमेधारकास विशिष्ट कालावधी संपल्यानंतर किंवा मृत्यू यापैकी सर्वात आधी जे होईल त्याचीसाठी भरपाई करण्यास विमेधारकाने विमा हप्ता भरल्यानंतर बांधील असतो. म्हणजेच काय म्हणता येईल, विमा कंपनी व विमेधारक या दोघातील असा करार की विमेधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा विम्याचा कालावधी संपुष्ट झाल्यास जी करारानुसार ठरलेली भरपाई देण्याची कबूल अथवा मान्य केली जाते. या दोघातील त्या ठिकाणी करार म्हटला येईल. याच्या बदल्यात विमा कंपनी विमेदाराकडून हप्त्या स्वरूपात काही रक्कम घेतो. याला जीवन विमा असं म्हणतात. जीवन विम्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जीवन विम्याच्या बाबतीत काही तत्वे लागू होत नाहीत. त्याच्यामध्ये नुकसान भरपाईचे तत्व असेल, याच्यामध्ये किंवा अंशदायित्वाचे तत्व आपण त्याचाही अभ्यास पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. जीवन विम्याच्या प्रकारामध्ये आपण जवळजवळ 8 जीवन विम्याचे प्रकार बघणार आहोत. त्याच्यानुसार प्रत्येक व्यक्ती किंवा समाजातील कोणताही मनुष्य विमा उतरवत असताना या 8 प्रकारानुसार त्याला आवडेल आणि सोयीस्कर असा विमा उतरवताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये पहिलं संपूर्ण जीवन विमा, यालाच होल लाईफ पॉलिसी असं म्हटलं जातं. या योजनेअंतर्गत विमा कंपनी विमेधारकास करार करत असताना विमेधारक जिवंत असेपर्यंत हमीदाराला किंवा संस्थेकडून कुठलीही भरपाई मिळत नाही. तो विमेधारक जिवंत असेपर्यंत संपूर्ण आयुष्यभर हप्ता भरत असतो व हप्ता भरल्यानंतर त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या कुटुंबाला म्हणजेच कायदेशीर वारसाला विम्याची रक्कम दिली जाते. याला संपूर्ण जीवन विमा असे म्हणतात. या विम्यामध्ये या पॉलिसीनुसार विमेधारक विमा कंपनीला आयुष्यभर विम्याचे हप्ते भरतो व त्याच्या मृत्यू पश्चात होणारी रक्कम विमा कंपनी त्याच्या वारसदाराला पैसे देण्याची भरपाई देण्याचं काम त्या ठिकाणी करते. दुसरी बघा एंडोमेंट पॉलिसी, यालाच एंडोमेंट विमा असं म्हटलं जातं. या योजनेअंतर्गत विमेधारकाला ठराविक रक्कम मृत्यू पश्चात वारसदाराला किंवा विशिष्ट कालावधी संपल्यानंतर, मुदत संपल्यानंतर विमेधारकाला दिली जाते. म्हणजे एंडोमेंट पॉलिसीनुसार
विमेधारकाला किंवा वारसदाराला विम्याची रक्कम बक्षिसासह म्हणजे बोनस स्वरूपात मृत्यू पश्चात वारसदाराला किंवा विशिष्ट कालावधी संपल्यानंतर मुदत संपल्यानंतर विमेधारकाला दिली जाते. म्हणजेच त्याच्या एक कालावधी संपल्यानंतर एक ठराविक 20 वर्षाचा असेल, 5-10 वर्षाचा असेल, 30 वर्षाचा, या कालावधी संपल्यानंतर जो काय करारामध्ये निश्चित असेल तो करार संपल्यानंतर आगाऊ रक्कम म्हणून बोनस बक्षिसासह वारसदाराला किंवा विमेधारकाला देण्याचं काम ह्या इंडोमेंट पॉलिसी योजनेअंतर्गत करार विमा कंपनी व विमेदाराच्या मध्ये करारानुसार ही एक पॉलिसी योजना राबवली जाते. त्याच्यानंतर बघा मुदत विमा. आता बऱ्याच अंशी एखादा व्यक्ती एक ठराविक कालखंडासाठी विमा उतरवतो, जसे की 5 वर्ष 10 वर्षासाठी हा विमा जातो. ठराविक कालखंडासाठी विमा उतरल्यानंतर याचा हप्ता अत्यंत इतर विमा पॉलिसीच्या मानाने अत्यंत कमी असतो. म्हणजे 5 वर्ष जर त्या ठिकाणी असेल, 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी मला विमा उतरवायचा आहे, 2 वर्षासाठी किंवा 15 वर्षासाठी विमा उतरायचा आहे, ह्याला मुदत विमा म्हणजे टर्म इन्शुरन्स असं म्हणतात. उदाहरणार्थ एखादा बघा खेळाडू असेल, तो 1 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष खेळणार असेल, तर 5-10 वर्षामध्ये जर मी त्याला खेळताना इजा झाली, दुखापत झाली किंवा त्याचा मृत्यू झाला तर होणारी रक्कम व त्यांच्या वारसदाराला मिळावी. ह्या हेतून त्या ठिकाणी उदाहरण म्हणून त्या ठिकाणी खेळाडूचं एक उदाहरण घेता येईल. त्याचनंतर बघा बऱ्याच अंशी वेगवेगळ्या ठिकाणी जिथं धोकादायक काम असतात त्या ठिकाणी कामगार एक ठराविक कालखंडासाठी ही पॉलिसी उतरून एक आपल्या कुटुंबाला संरक्षण म्हणून आर्थिक भरपाई मिळावी या हेतून ही मुदत विमा टर्म इन्शुरन्स उतरवला जातो. याची इतर विमा पॉलिसीच्या मानाने हप्ता हा कमी असतो. त्याच्यानंतर 4 नंबरचं बघा वार्षिक विमा. या पॉलिसीमध्ये एक ठराविक रक्कम एकदाच किंवा एक रकमी किंवा हप्त्यामध्ये एक ठराविक कालखंडासाठी विमा उतरला जातो. ठराविक कालखंडामध्ये पैसे भरले जाते आणि संपूर्ण त्याच्या आयुष्यभर त्याचे लाभ होतात. म्हणजेच इतर पॉलिसीमध्ये प्रत्येक महिन्याला 6 महिन्याला वर्षाला असा हप्ता भरत राहतो आपण, पण या वार्षिक पॉलिसीमध्ये एक ठराविक कालखंडापर्यंत आम्ही विमाची पॉलिसी भरणार किंवा एक रकमी आम्ही रक्कम भरणार आणि त्याचे लाईफ टाईम आयुष्यभर त्या ठिकाणी त्याचे बेनिफिट किंवा फायदे या वार्षिक विमा पॉलिसीनुसार त्या ठिकाणी जबाबदारी विमा कंपनी स्वीकारते आणि त्यानुसार जे करारानुसार जी रक्कम असेल, परतफेड असेल किंवा निवृत्ती योजनेप्रमाणे काही निवृत्ती योजने पेन्शन्स असतील, यासुद्धा वार्षिक विमा पॉलिसीनुसार त्या ठिकाणी ही योजना विमा कंपनी विमेधारकास सुविधा देताना आपला दिसून येते. त्याच्यानंतर बघा 5 नंबरचं पैसे परतफेड विमा मनी बॅक पॉलिसी. आता बऱ्याच अंशी एखादा व्यक्ती त्या ठिकाणी पॉलिसी 20 वर्ष 30 वर्ष भरतो, पण 30 वर्ष भरायचे आणि मला त्या पॉलिसी 30 वर्ष माझी जी गुंतवणूक आहे 30 वर्षानंतर माझ्या मुलांनाच मिळणार का, ही या विचार न करता त्याच्यामध्ये मलाही काहीतरी बेनिफिट मिळावा यासाठी त्या ठिकाणी पैसे परतफेड विम्याच्या माध्यमातून एक 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 7-8 वर्षानंतर मला थोडी रक्कम मिळावी या हेतूने त्या ठिकाणी परतफेड याच्या माध्यमातून काही टक्केवारी विमेधारकास मिळते आणि कालावधी संपल्यानंतर त्याच्यानंतर मृत्यू झाल्यास किंवा त्याच्या स्वतःलाच विमेधारकालाच कालावधी संपल्यानंतर ती रक्कम देताना आपला दिसून येते. पैसे परतफेड पॉलिसीमध्ये एक 5 वर्ष एक 30 वर्षाची पॉलिसी काढली तर 5 वर्षाला 10 वर्षाला एक ठराविक रक्कम विमा कंपनी पुन्हा परत विमाधारकास परत देताना आपला दिसून येते. बाल विमा याला चाइल्ड इन्शुरन्स असं म्हटलं जातं. प्रत्येकाला अनिश्चिततेचा धोका स्वीकारण्याचं काम विमा कंपन्या स्वीकारत असतात. भविष्यामध्ये पैशाची अडचण येऊ नये आणि आपल्या मुलाबाळांचं शिक्षणासंदर्भात काही अडचण येऊ नये यासाठी वडील एखाद्या मुलाचे वडील किंवा पालक त्या ठिकाणी लहान मुलांचं जन्म झाल्यानंतर काही दिवसानंतर काही वर्षानंतर लगेचच त्या ठिकाणी विमा पॉलिसी उतरून त्यांच्या ठराविक वयानंतर शिक्षणासाठी पैसे मिळावे या हेतूने बालविमा उतरला जातो. त्याला चाइल्ड इन्शुरन्स असं म्हणतात. म्हणजेच त्याच्या भविष्यात शिक्षणासंदर्भात किंवा येणाऱ्या काही व्यवसायासंदर्भात किंवा इतर कामासाठी सज्ञान झाल्यानंतर ठराविक रक्कम त्याला मिळू दे यासाठी
वडील किंवा पालक आपल्या मुलांना चाइल्ड इन्शुरन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी विम्याचे हप्ते भरताना आपला दिसून येतात. त्याच्यानंतर बघा सेवानिवृत्ती विमा योजना, याच्यानुसार बऱ्याच अंशी वेगवेगळ्या पेन्शन स्कीम असं म्हटलं जातं, रिटायरमेंट प्लॅन्स बघा बऱ्याच अंशी सरकारी कर्मचारी किंवा इतरही खाजगी कर्मचारी वर आयुष्यभर त्या ठिकाणी राबतात आणि म्हातारपणी त्यांना सोय व्हावी यासाठी ठराविक वयानंतर मला पेन्शन मिळावे यासाठी अगोदरच त्या ठिकाणी विमा उतरवताना दिसून येतात. याच्यानंतर निवृत्तीनंतर किंवा निवृत्ती वेळी संधी येते म्हणून या ठिकाणी सेवानिवृत्ती विमा योजना असं म्हटलं जातं. कालावधी संपल्यानंतर तयार झालेल्या रकमेची उत्पन्नाची गुंतवणूक मिळण्यासाठी ही योजना त्या ठिकाणी निवृत्ती वार्षिक योजना असं म्हटलं जातं. म्हणजे एक 58 वर्षानंतर किंवा 60 वर्षानंतर रिटायरमेंट होणं असेल किंवा एखादा 15 वर्षानंतर 10 वर्षांनी रिटायरमेंट होणं असेल तर त्यावेळी एकरकमी रक्कम मिळावी किंवा त्याला पेन्शन स्वरूपात काही रक्कम मिळावी या हेतूने सेवानिवृत्ती विमा योजना ही विमा कंपनी विमेधारकास सुविधा किंवा सेवा विमा उतरवण्याची सुविधा देताना आपला दिसून येतात. त्याच्यानंतर बघा ULIP विमा योजना, याच्या माध्यमातून विमा कंपनीबरोबरच बऱ्याच अंशी काही रक्कम इतरही योजनेत काही रक्कम पैसे गुंतवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे तुम्ही विमा उतरवतायच त्याचबरोबर काही इतरही स्कीम्स असतात, त्या स्कीमनुसार तुम्ही पैसे व्यवसायात किंवा इतरही गोष्टीमध्ये गुंतवून जादाचा फायदा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजेच इन्शुरन्स बरोबर म्युच्युअल फंड असेल, वेगवेगळ्या खाजगी कंपनी लाईफ इन्शुरन्स कंपनी सोडून त्याबरोबर त्याही किंवा इतरही खाजगी कंपन्या तुम्हाला लाईफ म्हणजे आयुर्विम्याबरोबरच इतरही त्या ठिकाणी गुंतवणुकीचे प्लॅन्स तुम्हाला दिले जातात आणि जादाचा नफा मिळावा या हेतूने ULIP विमा योजना ही सुविधा देताना आपला दिसून येतात. त्याच्यामुळं त्या ठिकाणी बघा जीवन विम्याचे अनेक प्रकार आहेत. या अनेक प्रकाराचा विचार करता व्यक्ती आपल्या सोयीनुसार किंवा सोय व्हावी या हेतूने आपल्या भविष्याची उदरनिर्वाहाची समस्या किंवा आपल्या अनिश्चिततेचे धोका आपल्या कुटुंबाला किंवा स्वतःला अडचण येऊ नये आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्याच्यावर मात व्हावे यासाठी जीवन विमा हा उतरवला जातो आणि एकूणच त्या ठिकाणी हा एक व्यक्तीसाठी एक फायदा त्या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यानंतर एक सर्वसाधारणपणे दावा किंवा समझोता प्रक्रियेमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास काय त्या ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता केली जाते, त्या मृत्यूचं कारण, दिनांक, जागा आणि संपूर्ण माहिती ही त्या ठिकाणी तपशीलवार माहिती जाणून घेण्याचं लिहून समजून किंवा कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाणपत्र, विम्याची कागदपत्रांची, विम्याची प्रत, विमा योजनेची प्रत जी असेल ती आणि विमेधारकाची लाभार्थाची नेमणूक केली नसल्यास विम्याच्या बाबतीत कायदेशीर पुरावे, जे वारसदार असतील त्या वारसदारांची कायदेशीर पुरावे यांची माहिती दिलेली पाहिजे. त्याच्यानंतर इतर निर्देशित कार्य जी काय त्या ठिकाणी काही रिपोर्ट्स असतील, गव्हर्नमेंटचे रिपोर्ट असतील किंवा इतरही त्या ठिकाणी औषध दवाखान्याचे रिपोर्ट्स असतील त्याचीही त्या ठिकाणी संपूर्ण कागदपत्रांची माहिती देऊन किंवा तत्पर पूर्तता करून आपण दावा किंवा समझोत्यानुसार त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवून जी रक्कम असेल ती मागण्याचं काम त्या ठिकाणी विमा कंपनीकडे करतो. एकूणच त्या ठिकाणी जीवन विमा ही व्यक्तीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्याच्या आर्थिक भविष्यातील जी धोका आहे तो धोका स्वीकारून विमा कंपनी त्याला योग्य तो जो बेनिफिट आहे तो देण्याचं काम त्या ठिकाणी करते.